भक्ताच्या भक्तीला ओदेत 28 युगांपासून विटेवर उभ्या राहिलेल्या विठ्ठलाला पाहिलं तर आपसुकच आपल्या तोंडून पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय हे ब्रीद येतं। या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेत असताना प्रत्यक्ष या ब्रीद वाक्याचा अनुभव आला। मग हे मंदिर कुठलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या आणि पारनेर तालुक्यातलं पळशी गावातलं प्रति पंढरपूर म्हणून नावाजलेलं विठ्ठल मंदिर। आता आपण ह्या किल्ल्याच्या आतच आहे आणि ह्या किल्ल्याची जी तटबंदी आहे ती आपण पाहतोय। पुढे जो आत बाहेर जायचा रस्ता आहे त्याच्यावर आपल्याला पायऱ्या दिसत आहेत। सो त्या पायऱ्यांवर चढून आपण तटबंदीवरून वरचा नजाराही पाहू शकतो। आणि ह्या तटबंदीच्या आतच म्हणजे ह्या किल्ल्याच्या आतच हे पळशीचं गाव आहे। आपण पळशीचा किल्ला जो पाहिला त्या किल्ल्याच्या आतमध्ये पळशीकरांचा वाडा आपण पाहिला, नंतर त्याच्या मागचं एक मंदिर पाहिलं आणि याच्या उत्तर बाजूने जेव्हा आपण खाली चालत जातो तेव्हा तिथे ना एक जुनं असं मंदिर आहे, विठ्ठल मंदिर, आणि तेही खूप सुंदर आणि नक्षीकाम केलेलं आहे। असं म्हणतात की त्याला प्रति पंढरपूर असंही म्हणतात। तेव्हा त्या मंदिराकडे आता आपण जाऊयात। पळशीच्या वाड्याचा व्हिडिओ आपण आपल्या आधीच्या व्हिडिओत पाहिलात। याच पळशीच्या वाड्याच्या पूर्व बाजूने एक रस्ता जातो आणि ह्या पूर्व बाजूच्या तटबंदीच्या कमानीतून बाहेर पडलं की आपण 2 मिनिटातच पळशीच्या विठ्ठल मंदिरापाशी पोहोचतो। मंदिरात प्रवेश करताना उजव्या बाजूलाच चौरस अशी दगडी पुष्करणी सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते। आता आपण पळशीच्या या विठ्ठल मंदिराच्या इथे विठ्ठल मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला इथे पुष्करणी पाहायला मिळते। मंदिर जर बघितलं तर मंदिराला भली मोठी तटबंदी आहे, ज्या तटबंदीच्या इथेच आता आपण उभे आणि ह्या तटबंदीला 4 बुरुज आहेत। जे इथे आपल्या मागे इथे एक बुरुज आहे, पुढे आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतोय आणि असेच 2 बुरुज हे ह्या तटबंदीच्या मागच्या बाजूला पण आहे। आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूयात। अष्टविनायकामधले 8ही गणपती ह्या पुष्करणीच्या 4ही बाजूला दाखवलेत। या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला गणपती, जय विजय अशा अनेक प्रतिकृती कोरलेल्या पाहायला मिळतात आणि दरवाजाच्या वरच्या बाजूला नगारखानाही आहे। हे मंदिर नागर शैलीत बांधलेलं आहे। तर नागर शैली म्हणजे काय तर उत्तर भारतीय हिंदू मंदिरांच्या वास्तुकलेतल्या 3 शैलींपैकीच ही एक मंदिराची शैली आहे, ज्यामध्ये वास्तुशास्त्रानुसार मंदिराचं बांधकाम हे पायापासून ते कळसाच्या टोकापर्यंत चौकोनी असतं, जे आपण इथे पाहतोय। मंदिराच्या सभामंडपात मध्यभागी आपल्याला भलं मोठं दगडी कासव पाहायला मिळतं। डोळ्यांवरनच कळते कृष्ण आहे आणि बाकी गवळणी आहेत। काय बोलता, कसं? चिकटवलेले नाही आहेत, त्याच्यावरच बसवलेले आहेत ते, बरोबर कोरून बनवलेत ते। हो, हे गजलक्ष्मी, हो ते काय नागाची फणी आहे त्याच्यावर डोक्यावर आणि त्याच्यावर पाणी पडते आणि ते बरोबर लक्ष्मीच्या हातावर येते आणि हात असे केलेत, लोट आहे हातात। गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर अतिशय नाजूक असं कोरीव काम पाहायला मिळतं। तर दरवाजाच्या 2ही बाजूला रिद्धी सिद्धी सहित गणपती आणि भैरव मूर्ती आहेत। त्याचबरोबर दारावर 64 योगिनीही आपल्याला इथे पाहायला मिळतात। तर योगिनी म्हणजे काय तर योग करणारा पुरुष म्हणजे योगी, तर योग करणाऱ्या स्त्रिया म्हणजे योगिनी। या योगिनींचा नेहमी समूह असतो, जो 64, 42 किंवा 81 असा असू शकतो। तर इथे आपल्याला 64 योगिनींचा समूह पाहायला मिळतोय। सभा मंडपाच्या छतावर उत्तर हिंदुस्थानी शैलीतील श्रीकृष्ण आणि गोपिकांच्या रासविहाराच्या मूर्ती कोरलेल्या असून यात उजव्या बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला श्रीकृष्णाची मूर्ती आहे।
सो हे सुरुवात, आता आपल्याला मंदिरात प्रवेश करायचा तर दोन्ही बाजूला ही कीर्तिमुख आहेत. आता आपण जर आत गेलो तर हा लाकडी दरवाजा आहे दोन्ही बाजूनी. विठुरायाचं सगुण निर्गुण असं सुंदर असं रूप या मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या संगमरवरी पाषाणात घडवलेली विठ्ठलाची मूर्ती आहे. विठ्ठल मूर्तीच्या प्रभावळीवर दशावतार कोरलेले असून सिंहासनावर नारद, तुंबर, गंधर्व, यक्ष आणि किन्नरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. विठ्ठल मूर्तीच्या दोन्ही बाजूला राही रुक्मिणी, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबराय यांच्या संगमरवरी मूर्तीही आहेत. हे मंदिर बनवत असताना प्रत्येक गोष्टीचा अत्यंत बारकाईने अभ्यास केल्याचा आपल्या ध्यानात येतं. कारण मंदिराच्या गाभाऱ्याला जोडून असलेल्या सभामंडपाला 3ही बाजूनी 9 पायऱ्या आहेत. त्यामुळे या 9 पायऱ्या नवविद्या भक्तींचं प्रतीक दाखवतात. तर मंडपाचे 9 फूट उंचीचे 18 खांब हे 18 पुराणांचे प्रतीक मानले जातात. हा 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 बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. एकच आहे. त्याच्यावर मधला तेवढा गोलगट्टू बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढचं ते एक संदच आहे. पीस बनवून मग ते जोडले. हा नाही नव्हतं गेलो. हा पैठणच्या मंदिरात. बर 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 बर. हा 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 या मंदिराला आपल्या. आता बघा, मी नॉर्मल एवढेच खांब मोजू शकते. हे जे मला दिसत आहेत हे नाही का, एवढेच मोजू शकते. काय असतील 7-8 ते. पण बाकी हे पण खांबच आहेत. खांबच हे दोन खांबच आहेत. 1 2 3 हे 4 खांबच 5 6 7 8 9 10 11 12 15 18 हो 18 खांबांचं मंदिर आहे. हा हा ते 5 हा असेच 5 चिकून 10 15 ते हे 5 20 नाही, हे 10 झाले, हे 5 झाले, 15 16 17 इथला एक 18. आपण हे 5 धरले, तो धरून हे 5. बरोबर, तो धरून हे 5 पकडले. म्हणून हा 17 आणि हा एक 18. 18 खांबांचं मंदिर आहे. काय ते आहे शाही शास्त्र 18 पुराणे. शाही शास्त्री 18 पुराणे. बरोबर आहेत, 18च खांब आहेत. म्हणजे खांब पण असेच नाही बनवले, ते धर्माला हे धरूनच, बरोबर शास्त्राला धरून त्यांनी हे केलंय. आणि इथे गजलक्ष्मी आहे, इथे विष्णू आहे. दोघांच्या डोक्यावर हत्ती आहे आणि हत्तींच्या डोक्यावर ते इथेच मागे पण 2 माणसं बसलेली दिसत आहेत ना हत्तींवर. ह्याच्यावर सगळी फुलं आणि पानांची डिझाईन दिसते. इथे पण ही छान डिझाईन आहे. या मंदिराच्या प्रत्येक खांब, भिंत यावर वेगवेगळं सुरेख नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं. मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात अखंड वीणावादन आणि नामस्मरण सुरू असतं. मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा मारताना मंदिराच्या बाहेरच्या बाजूवर आपल्याला नक्षीदार मोर, हत्तीमुख, झुंजणारे हत्ती, लढाईला निघालेले सैन्य आणि सांडणीस्वार कोरलेले पाहायला मिळतात. तर मंदिराच्या 3ही दिशांना 3 देवकोष्टक पाहायला मिळतात, ज्यात विष्णू, महिषासुरमर्दिनी यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
मंदिराच्या तटबंदीवर चढण्यासाठी 2 ठिकाणी जिने असून या जिन्याने वर चढून गेल्यावर कळस अगदी जवळून पाहता येतो. मंदिराच्या शिखरावर आतल्या बाजूला कोरीव कलाकुसरीची कामं पाहायला मिळतात. या कळसात 4 देवकोष्ठक असून त्यात विष्णूच्या मूर्ती आहेत आणि छोटे कळस एकमेकात गुंफून मुख्य अशी कळसाची रचना तयार करण्यात आली आहे. सगुण निर्गुण निराकार अशा विठ्ठलाचं दर्शन घेतलं. डोळ्यांनी या मूर्तीला आणि मंदिराला न्याहाळून मन तृप्त झालं. पळशी हे गाव जरी लहान असलं तरी त्या गावात असलेले 2 ऐवज म्हणजे पळशीचा वाडा आणि आपल्या लाडक्या विठुरायाचं मंदिर या दोघांनीही आमच्या मनात मात्र फार मोठी जागा निर्माण केली आहे. आपणही जर इथे कधी गेलात तर ह्या दोन्ही ठिकाणांना जरूर भेट द्या.